3x minus 9 equal to 1. 3x minus 9 equal to 1. काय आहे यामध्ये 3x minus 9 equal to 1 इक्वेशन दिलेलं आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये बाजूला काहीच दिलेलं नाही. 3x minus 9 equal to 1. आता हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे की नाही मी मगाशी सांगितलं तुम्हाला. जर आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली नसेल देन इट इज नॉट स्टेटमेंट. x च माहिती नाही आपण फाइंड करू शकतो, तो वेगळा विषय. इक्वेशन सॉल्व्ह करून आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो, पण आपल्याला ते इथे अपेक्षित नाही. आपल्याला पाहिजे x दिलेला आहे की नाही. तर x दिलेला नाही, त्यामुळे दिस इज नॉट स्टेटमेंट. This is not statement because this is open sentence. Because this is open sentence. Statement नाही कारण ते open sentence आहे. कारण x आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपण यामध्ये ना क्वेश्चन घेऊ आणि त्यामध्ये मग वेगवेगळे असे एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजे. क्वेश्चन म्हटलं आपल्याला which of the following sentences are statements in logic. स्टेटमेंट ओळखायला सांगितलेलं आहे. which of the following sentences are statement. write down the truth values of the statements. write down the truth values. त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे आपल्याला, म्हणजे कॅपिटल T किंवा कॅपिटल F. जर स्टेटमेंट असेल तरच लिहायचं आहे, बाकी ठिकाणी लिहायचं नाही. ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती फक्त स्टेटमेंट असेल तरच लिहायचे आहे, नाहीतर आपण लिहत नाही. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण त्यामध्ये बघा क्वेश्चन मध्ये. या प्रकारचे एक्झाम्पल्स बरेच वेळा पेपर मध्ये येत असतात, त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा चांगल्या प्रकारे करून ठेवा. एकदम सोपा पार्ट आहे हा. आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 6 multiplied by 4 is equal to 25. 6 multiplied by 4 is equal to 25. मग पहा, विचार करा, आपल्याला ओळखायचं आहे पहिले तर सेंटेन्स मधला जो टाइप आहे हे सेंटेन्स त्यातल्या कोणत्या टाइप मध्ये बसते हे आपल्याला पाहायचं आहे. तर 6 multiplied by 4 is equal to 25 आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहे की 6 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 25 होते, अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे दिस इज स्टेटमेंट. दिस इज स्टेटमेंट. दिस इज स्टेटमेंट which is काय व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे. तर 6 multiplied by 4 किती होतात 24 होतात, पण आपल्याला दिलेले आहे 25 म्हणजे which is false. false आहे. hence its truth value is f. hence its truth value is f. स्टेटमेंट आहे पण कसं आहे फॉल्स आहे, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू f होईल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. आता हे असं या प्रकारचे आन्सर लिहायचे आहे, हे तुम्ही नोट करून ठेवा एक ठिकाणी. आपण आता पटापट पुढचे एक्झाम्पल्स पाहू, कारण एक्झाम्पल्स आपल्याला भरपूर घ्यायचे आहेत. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. x plus 6 is equal to 9. x plus 6 is equal to 9. आता यामध्ये लगेच काय तुमच्या लक्षात आलं, x दिलेला आहे. इथे x नव्हताच, इथे x आलेला आहे. x ची व्हॅल्यू ऑफ x दिलेली नाही, त्यामुळे हे काय होईल ओपन सेंटेन्स होईल. मग ओपन सेंटेन्स आहे म्हणजे स्टेटमेंट नाही. दिस इज नॉट स्टेटमेंट. मग आन्सर कसं लिहावं लागेल, दिस इज नॉट स्टेटमेंट. दिस इज नॉट स्टेटमेंट because this is open sentence. Because this is open sentence. x plus 6 equal to 9 is not statement because this is open sentence. आता यामध्ये जर असं म्हटलं असतं x plus 6 is equal to 9 आणि कॉमा देऊन x equal to 2 असं म्हटलेलं आहे. x plus 6 equal to 9. मग इथे काय आन्सर लिहावं लागलं असतं. इथे आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे. काय दिलेली आहे त्याच्यासोबत आपल्याला काही घेणं देणं नाही. x ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, पण दिलेली आहे. मग इथे आन्सर काय लिहावं लागलं असतं, दिस इज स्टेटमेंट which is
फॉल्स, कारण x ची व्हॅल्यू 2 तुम्ही ठेवून पहा, 2 + 6 8 होतात, पण आपल्याला तिथे 9 दिलेला आहे, त्यामुळे this is statement which is false, hence its truth value is f. जर असं दिलेलं असेल तर आपल्याला मग तसं लिहावं लागेल. This is statement which is false, hence its truth value is f. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे, व्हॉट आर यू डूइंग? व्हॉट आर यू डूइंग? काय विचारलेलं आहे? क्वेश्चन मार्क दिसत आहे, सरळ लक्षात येतं. क्वेश्चन मार्क आहे किंवा एक्सक्लेमेटरी मार्क असेल तर ते स्टेटमेंट होणारच नाही. क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे आता याचा आन्सर काय? दिस इज नॉट स्टेटमेंट. बरोबर आहे? स्टेटमेंट होणार नाही. दिस इज नॉट स्टेटमेंट बिकॉज दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. दिस इज नॉट स्टेटमेंट. आन्सर कसं लिहावं लागेल? दिस इज नॉट स्टेटमेंट. This is not statement because this is interrogative sentence. Because this is interrogative sentence. ठीक है? नेक्स्ट एग्जांपल पे अपन, the moon revolves around the earth. The moon around the earth. The moon revolves around the earth. मग काय सांगणार आता यामध्ये तर आपल्याला थोडं सोलर सिस्टीम मधली थोडी माहिती आपल्याला असली पाहिजे. एकदम डीप नाही पण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन तरी आपल्याला माहिती असली पाहिजे. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. काय होईल? माहिती दिलेली आहे म्हणजे स्टेटमेंट आहे. दिस इज स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे. कसं आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? तर ट्रू आहे. आपल्याला माहिती आहे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ which is true. hence its truth value is t. ट्रूथ व्हॅल्यू होईल त्याची टी. असं आपल्याला थोडं विचारपूर्वक आन्सर लिहायचं आहे, कारण थोडी जरी आपली चूक झाली तर तिथे मार्क जाऊ शकतो आणि सोपा पार्ट आहे, त्यामुळे आपल्याला असा चान्स घ्यायचा नाही. अभ्यास पूर्ण त्याचा थोडा विचार करूनच आन्सर लिहायचा. लिहिताना थोडा विचार करून वेळ लागला चालेल थोडासा, पण लिहायचा. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. दिस इज स्टेटमेंट which is true. hence its truth value is t. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ही इज ऑनेस्ट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, he is honest. He is honest. मग आता तुम्हाला ऑनेस्ट दिलेला आहे, पण याचा नेमका ही म्हणजे कोण आपल्याला माहिती नाही. माहिती नाही म्हणजे मग त्याचा आन्सर कसं लिहिणार? दिस इज नॉट स्टेटमेंट बिकॉज स्टेटमेंट आहे, रिझन द्यावं लागेल. दिस इज नॉट स्टेटमेंट बिकॉज दिस इज ओपन सेंटेन्स. बिकॉज दिस इज ओपन सेंटेन्स. कारण हा जो ही आहे हा आपल्याला माहिती नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, द स्क्वेअर ऑफ प्राइम नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल, द स्क्वेअर ऑफ प्राइम नंबर. द स्क्वेअर ऑफ प्राइम नंबर इज प्राइम. स्क्वेअर ऑफ प्राइम नंबर इज प्राइम. मग इन्फॉर्मेशन दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, कारण काही क्वेश्चन विचारलेला नाही, एक्सक्लेमेटरी मार्कही नाही, ओपन सेंटेन्सही नाही. द स्क्वेअर ऑफ प्राइम नंबर इज प्राइम नंबर. आता यामध्ये तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती असलं पाहिजे प्राइम नंबर्स कोणते असतात. प्राइम नंबर्स कोणते असतात? तर जसं 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and so on. हे झाले प्राइम नंबर्स. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्या संख्येने डिवाइड करता येत नाही. या संख्या अशा आहेत, या संख्यांना फक्त याच संख्यांनी भाग जातो, डिवाइड करता येते, पण दुसऱ्या कोणत्या संख्येने त्याला डिवाइड करता येत नाही. असे जे नंबर्स आहेत त्यांना आपण प्राइम नंबर्स म्हणतो. यामध्ये 1 नाही फक्त 1 सोडून. 1 इज नॉट प्राइम नंबर. स्टार्टिंग फ्रॉम 2
ऑफ 2 काय होतं 4, स्क्वेअर ऑफ 3 दॅट इज 9. आपल्याला वाक्य असं या सेंटेन्स मध्ये असं म्हटलं की प्राइम नंबरचा स्क्वेअर हा प्राइम असतो. मग आहे का 2 चा स्क्वेअर 4 होतो, 4 हा प्राइम आहे का नाही. 3 चा स्क्वेअर 9 होतो, 9 हा प्राइम आहे का नाही आहे. त्यामुळे दिस इज स्टेटमेंट विच इज फॉल्स. काय लिहावं लागेल आन्सर, दिस इज स्टेटमेंट विच इज फॉल्स, hence its truth value is f. Okay, then next example is, please sit down, please sit down. काय केलं आता यामध्ये प्लीज सिट डाऊन म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे. मग रिक्वेस्ट आली म्हणजे इंपरेटिव्ह सेंटेन्स आहे. रिक्वेस्ट आली म्हणजे इंपरेटिव्ह सेंटेन्स आहे. परत एक लक्षात ठेवा, म्हणजे नाव आहे तिकडचे आपले कोणते आहेत इंपरेटिव्ह सेंटेन्स, जे इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगितलं इंपरेटिव्ह, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी. नाव विसरू शकता तुम्ही, त्यामुळे परत एकदा मी रिपीट केलं. इंपरेटिव्ह मध्ये काय असते, रिक्वेस्ट केलेली असते, कमांड दिलेली असते, ऍडवाइस दिलेला असतो इंपरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. इंट्रोगेटिव्ह मध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. एक्सक्लामेटरी मध्ये एक्सक्लामेटरी मार्क असतो आणि स्ट्रॉंग फिलिंग असते ते एक्सक्लामेटरी मार्क. आणि ओपन सेंटेन्स मध्ये आपल्याला माहिती आहे नेमकं त्यात काय म्हणायचं ते माहित नसते आपल्याला. त्यामुळे आता हे कशात जाईल तर हे इंपरेटिव्ह सेंटेन्स मध्ये जाते. त्यामुळे याचा आन्सर कसं लिहावं लागेल मग, दिस इज नॉट स्टेटमेंट बिकॉज दिस इज imperative sentence. This is not statement because this is imperative sentence. Imperative मध्ये जाईल कारण रिक्वेस्ट केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल्स पाहू आपण आता. क्वेश्चन तोच आहे आपला, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. स्टेटमेंट आहे का ओळखायला सांगितलं आहे. अँड इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. मग फर्स्ट नंबर आपल्याला दिलेला आहे. एक्झाम्पल एक्सरसाइज स्टार्ट केला आपण. फर्स्ट 1.1 नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन 1. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन 1. एक्झाम्पल दिलेला आहे 5 + 4 is equal to 30. 5 + 4 is equal to 30. मग आता 5 + 4 equal to 30 काय ऍडिशन आहे दिलेला आहे आन्सर. x वगैरे तर काय आलेला नाही, x y z काही आहेच नाही. त्यामुळे दिस इज स्टेटमेंट. आन्सर बघा जर कसं लिहायचं, दिस इज स्टेटमेंट व्हिच इज फॉल्स. कारण आपल्याला माहिती आहे 5 + 4 9 होता, तिथे 13 दिलेले आहे. त्यामुळे व्हिच इज फॉल्स, हेज इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज f. दिस इज स्टेटमेंट व्हिच इज फॉल्स, हेज इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज f. ओके, फर्स्ट एक्झाम्पल क्लिअर झाला. इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणून स्टेटमेंट आहे, पण फॉल्स आहे त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू f होईल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे त्यामध्ये क्वेश्चन मध्ये x - 3 is equal to 14. आलं असेल तुमच्या आता बरंचसं लक्षात आलं असेल की इंपरेटिव्ह असेल, एक्सक्लामेटरी असेल, ओपन सेंटेन्स असेल, इंट्रोगेटिव्ह असेल तर आपण त्याला स्टेटमेंट म्हणत नाही. आपल्याला काहीतरी फिक्स अशी माहिती दिलेली असेल, ती मग ट्रू असो का फॉल्स असो त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. क्लिअर झालं असेल तुमचं. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे x - 3 is equal to 14. x - 3 is equal to 14. What is value of x? दिलेली नाही, we don't know. Then this is open sentence. What is the answer of this sentence? This is not statement. काय लिहायला आन्सर, this is not statement because this is open sentence. आन्सर लिहिण्याचा प्रकार आपल्याला तोच ठेवायचा आहे, फक्त आपल्याला ओळखायचं आहे. आता तीच प्रॅक्टिस करायची आपल्याला. स्टेटमेंट आहे की नाही एवढं ओळखायचं आहे आणि मग ट्रू आहे की फॉल्स आहे ते ओळखायचं आहे. तर हे स्टेटमेंटच नाही, दिस इज नॉट स्टेटमेंट बिकॉज दिस इज ओपन सेंटेन्स. नेक्स्ट थर्ड नंबर आहे, तिसरा एक्झाम्पल आहे क्लोज द डोअर. क्लोज द डोअर काय केलेली आहे, क्लोज द डोअर म्हणजे कमांड दिलेली आहे. क्लोज द डोअर एखाद्याला कमांड दिलेली आहे, क्लोज द डोअर. आता क्लोज द डोअर आहे, कमांड आहे, कमांड आला म्हणजे इंपरेटिव्ह सेंटेन्स आहे. इंपरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे दिस इज नॉट स्टेटमेंट. मग आन्सर कसं लिहा, दिस इज नॉट
statement because this is imperative sentence. Okay, understand? Next, fourth example is 0 is a complex number. Fourth number आहे, फोर्थ नंबरचा स्टेटमेंट दिलेला आहे. 0 is a complex number. 0 is a complex number. आता सगळ्यात पहिले तर आपल्याला माहिती असलं पाहिजे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय. कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो कॉम्प्लेक्स नंबर? तर रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट जर एकत्र केलेला असेल तर त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. समजा असं म्हणतो 3 + 4i. 3 + 4i. This is complex number because real part is 3. 3 is the real part and 4i is the imaginary part. रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट जेव्हा दोन्ही एकत्र येतात त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. आता यांना असं म्हटलं की 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. मग 0 आपल्याला माहिती आहे 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे की नाही? We may represent 0 as 0 + 0i, that is this type. 3 + 4i, that is 0 + 0i means 0. रियल पार्ट आला, इमॅजिनरी पार्ट आला, त्यामुळे this is complex number. 0 is complex number is true. मग आन्सर कसं लिहा? This is statement which is true. लिहा तिथे सेंटेन्स लिहून घ्या. 0 is a complex number आणि शॉर्टकट मध्ये स्टेटमेंट ट्रू आणि ट्रूथ व्हॅल्यू t. मग वाक्य कसं लिहावं लागेल पेपर मध्ये? This is statement which is true, hence its truth value is t. Okay? Next example. Fifth example आहे, please get me breakfast. फिफ्थ नंबरचा एक्झाम्पल आहे, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. प्लीज काय वाटतं प्लीज वर? प्लीज आला म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे. मग रिक्वेस्ट आहे तर काय? दिस इज नॉट स्टेटमेंट. मग आन्सर कसं लिहा? दिस इज नॉट स्टेटमेंट because this is imperative sentence. Statement नाही आहे. This is not statement because this is imperative sentence. Next, 6 नंबरचा एक्झाम्पल आहे त्यामध्ये, congruent triangles are similar. Congruent triangles are similar. Congruent triangles are similar. Congruent triangle is similar. माहिती आहे आपण congruent triangle म्हटलं समजा असे दोन congruent triangles आहेत. याला नाव देऊ ABC PQ1. आता हे दोन ट्रायंगल congruent आहे. congruent आहे म्हणजे काय होतं? याच्या साइड्स congruent असतील. साइड्स कॉन्ग्रुएंट असतील, त्याचे तीनही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे हा जर आपण असं समजा कापला आणि हा उचलून बरोबर याच्यावर ठेवला तर ते दोन्ही एकमेकांना जोडतात. दोन्ही बरोबर एकमेकांवर फेसोफेस बसतील. त्यामुळे हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत. आता त्यांना असं म्हणतात की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हे सिमिलर आहे. आता सिमिलरच्या बाबतीत थोडं वेगळं होतं की दोन ट्रायंगल सिमिलर आपण म्हणजे काय म्हणत असतो की ज्याच्या साइड प्रोपोर्शन मध्ये असतात. एकदम आपण इक्वल म्हणत नाही पण प्रोपोर्शन मध्ये असतात. मग इक्वल साइड ह्या प्रोपोर्शन मध्ये सुद्धा असतात. त्यामुळे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे सिमिलर होईलच. पण सिमिलर ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट होईल याची काही गॅरंटी नाही, तो वेगळा प्रश्न आहे. पण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हे सिमिलर असतात. त्यामुळे दिस इज स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. हे स्टेटमेंट आहे आणि ट्रू आहे, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू होईल t. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. x² = x. पहा एकदम छोटासा आहे. 7 नंबर x² = x. x² = x. आता यामध्ये हा जो x आहे परत आला, x आला. काय सांगितलं मी तुम्हाला? x आपल्याला माहितीच नाही x. मग x माहिती नाही, त्यामुळे दिस इज ओपन सेंटेन्स. मग काय? दिस इज नॉट स्टेटमेंट because this is open sentence. This is not statement because this is open sentence. Next number
1.1 मधला क्वेश्चन 1 मधला नंबर 8 आठवा सेंटेन्स आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन cannot have quadratic equation cannot have more than two roots. पावर काय वाटतं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही 10th मध्ये अभ्यास केलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन cannot have more than two roots. मग तुम्ही पाहिलाय का एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन पेक्षा जास्त रूट्स नाही पाहिले आपण एक असू शकतो दोन असू शकतात पण दोनच्या वर नाही म्हणजे हे काय होईल मग दिस इज स्टेटमेंट व्हिच इज ट्रू hence its truth value is t त्याची ट्रूथ व्हॅल्यू होईल t. नेक्स्ट त्याला नंबर 9th एक्झाम्पल आहे पहा हा पुढचा जो सेंटेन्स आहे तो थोडा इंटरेस्टिंग आहे वेगळा आहे यामध्ये थोडा विचार करावा लागेल तुम्हाला. डू यू लाईक मैथमेटिक्स? सॉरी क्वेश्चनच विचारलेला आहे त्यामुळे सरळ डू यू लाईक मॅथमॅटिक्स आन्सर नाही द्यायचा आपल्याला मॅथमॅटिक्स आवडते की नाही एखाद्याला आवडत असेल एखाद्याला नाही आवडत असेल तर प्रश्न नाही आपल्याला डू यू लाईक मॅथमॅटिक्स क्वेश्चन आला म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे काय मग स्टेटमेंट होणार नाही मग आन्सर काय दिस इज नॉट स्टेटमेंट बिकॉज दिस इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. 8 नंबरचं वाक्य 9th नंबरचं वाक्य आहे आपल्या एक्सरसाइज मधलं डू यू लाईक मॅथमॅटिक्स क्वेश्चन आहे अ सेंटेन्स which asks question is known as interrogative sentence त्यामुळे इथे काय द्यावं लागेल याचं this is not statement because this is interrogative sentence. next 10th number आहे the sun sets in the west. the sun sets in the west. The sun sets in the west. Sets म्हणजे सूर्य कोणत्या दिशेला डुबतो तर वेस्टला बरोबर आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे काय मग दिस इज स्टेटमेंट व्हिच इज ट्रू hence its truth value is t. प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट असेल तर याच पॅटर्न मध्ये आन्सर लिहायचं दिस इज स्टेटमेंट व्हिच इज ट्रू hence its truth value is t. next 11th नंबर आहे 11th नंबरचा एक्झाम्पल आहे ते आम्हाला all real numbers are whole numbers. all real numbers are whole numbers. आता सगळ्यात पहिले तर आपल्याला माहित असलं पाहिजे होल नंबर्स नॅचरल नंबर्स तुम्ही 9th 8 9 10 मध्ये शिकलेले असाल होल नंबर्स नॅचरल नंबर्स इवन ऑड या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये शिकलेलो असतो. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स सगळे रिअल नंबर हे होल नंबर असतील का नाही तर मग होल नंबर्स कोणते असतील तर त्यामध्ये 1 2 3 4 5 पण यांना असं म्हटलं की ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स असं होऊ शकत नाही मग स्टेटमेंट आहे त्यामुळे दिस इज स्टेटमेंट व्हिच इज false. This is statement which is false, hence its truth value is f. Next example I have. Can you speak in Marathi? 12th number है. Can you speak? Can you speak in Marathi? काय विचारलेला आहे क्वेश्चन विचारलेला आहे क्वेश्चन आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे मग आन्सर काय आहे दिस इज नॉट स्टेटमेंट होणार नाही कारण क्वेश्चन मार्क दिस इज नॉट स्टेटमेंट बिकॉज दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स
This is not statement because this is interrogative sentence. लिहून घ्या, सेंटेन्स लिहून घ्या, नोट डाउन करा. Can you speak in Marathi? This is not statement because this is interrogative sentence. जे वाक्य तुम्हाला लिहिता आलं नसेल तिथे थोडं पॉज करायचं. पॉज करून तेवढं वाक्य तुम्ही नोट डाउन करा. मागे जाऊन तुम्ही रिव्हर्स घेऊन थोडं ते पाहू शकता सेंटेन्स, पण ते प्रत्येक सेंटेन्स तुम्ही लिहून घ्या, नोट करून घ्या. नेक्स्ट इक्वेशन आलेला आहे. या प्रकारचं थोडं महत्त्वाचं सेंटेन्स असेल. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये इक्वेशन आलेलं आहे x² - 6x - 7 = 0 and when पुढे दिलेलं आहे आपल्याला इथे आता when x = 7 when x = 7 then x = 6x - 7 = 0. आता मी तुम्हाला सांगितलं x आलेला आहे पण x ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग x ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे आता हे स्टेटमेंट मध्ये जाईल. दिस इज स्टेटमेंट, दिस इज स्टेटमेंट. पण ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे का फॉल्स साठी आपल्याला ही x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट अप करावं लागेल, LHS मध्ये पुट अप करावं लागेल. ते रफ वर्क आहे. रफ मध्ये करून पाहायचं LHS in LHS put the value of x in LHS, that is x² - 6x - 7, then 7² - 6 into 7 - 7, 7² that is 49 - 42 - 7, then 49 - 49 is equal to 0, that is RHS. Satisfy होता है x = 7, satisfy this equation, then this is statement which is true. स्टेटमेंट आहे, ट्रू आहे, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू होईल t. then its truth value is t. ओके, पहा x ची व्हॅल्यू दिलेली होती म्हणून ते स्टेटमेंट झालं या ठिकाणी. जर हे जर पुढे दिलेलं नसतं तर आपण मग त्याला स्टेटमेंट म्हटलं नसतं. then it is open sentence. बस दोन सेंटेन्स राहिले आपले त्यामध्ये. नेक्स्ट आहे पुढचा सेंटेन्स तुम्हाला फक्त लक्षातच ठेवायचा आहे. डायरेक्ट the sum of cube roots, the sum of cube roots of unity, the sum of cube roots of unity is 0. पहा कधी कधी इथे 0 च्या जागी 1 पण सेंटेन्स मध्ये आलेलं असतं, कधी 0 च्या जागी 1 दिलेलं असतं. तर the sum of cube roots of unity, तर आपण तुम्ही मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये पण पाहिलं असेल 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर = 0 असं आपण म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. याचा अभ्यास कमी आहे तुमचा, हा पण नव्हताच तुम्हाला सिलेबसला कधी, पण आपण मॅट्रिक्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर = 0. यालाच आपण म्हणतो असं क्यूब रूट्स ऑफ युनिटी. देन सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. बरोबर आहे, मग आपण 0 म्हणत असतो. तर इथे फक्त थोडं लक्षात ठेवा, कधी कधी या 0 च्या जागी 1 दिलेला असतो तुम्ही चुकण्यासाठी, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं तिथे आपल्याला 0च पाहिजे. मग काय होईल? दिस इज स्टेटमेंट which is true, hence its truth value is t. truth value t होईल, स्टेटमेंट आहे, ट्रू आहे. अँड लास्ट वन, शेवटचा एक्झाम्पल आहे it rains heavily. लास्ट एक्झाम्पल आहे it rains heavily. आता यामध्ये it rains heavily. हा शेवटचा एक्झाम्पल आहे क्वेश्चन मधला, क्वेश्चन 1 मधला लास्ट एक्झाम्पल it rains heavily. मग it आलेला आहे म्हणजे नेमका कुठे पाऊस पडतोय आपल्याला माहिती नाही. खूप जोरात पाऊस पडतोय पण कुठे माहिती नाही. मग माहिती नाही म्हणजे ओपन सेंटेन्स. मग काय? दिस इज नॉट स्टेटमेंट, दिस इज नॉट स्टेटमेंट बिकॉज दिस इज ओपन सेंटेन्स. ठीक आहे, हा आपला स्टेटमेंटचा पार्ट होता. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. असर्टिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तरच आपण त्याला स्टेटमेंट म्हणतो. इम्परेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि ओपन सेंटेन्स असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणत नाही. एक्झाम्पल आहेत, तुम्ही नोट डाऊन करा. त्याचा आणखी लिहिल्यानंतर परत एकदा तुम्ही वाचून पहा, समजला असेलच. आणि कोरोनाची भीती सर्वांमध्ये आहेच. घरीच राहा, काळजी घ्या, घरामध्ये लक्ष ठेवा, अभ्यास पण करा. धन्यवाद.